नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता एकत्र मिळणार. दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपर्यंत बघा. दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. राज्यात सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. गावागावात, शहराशहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका अशा निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू आहे. मात्र याच आचारसंहितेमुळे गेल्या 2 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला असल्याने लाखो महिलांच्या मनात चिंता घर करून बसली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता व चालू डिसेंबर हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. पण सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. त्याच्यामुळे गावागावात, शहराशहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका अशा निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे हे हप्ते थांबविण्यात आलेले आहेत. आणि नोव्हेंबर गेल्या डिसेंबरही संपत आला, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नव्हते. पैसे येणार की नाही, योजना बंद तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाकडून एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर गेला, डिसेंबरही संपत आला, पण लाडक्या बहिणीच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. तर लाडक्या बहिणींना चिंता पडली आहे की योजना चालू आहे की बंद पडली, अशा अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. पण निवडणूक आयोगाकडून एक दिलासादायक अपडेट समोर आले आहे. आचारसंहिता असली तरी पैसे देता येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू असलेली तरी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाला आचारसंहितेचा असर पडत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही योजना नवीन नसून आधीपासूनच सुरू असल्यामुळे यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याची आयोगाने स्पष्ट केले आहे. तर लाडक्या बहिणींनो, चिंता सोडून द्या आता. तर तुमचे आचारसंहिता लागू असले तरी पण लाडक्या बहिणीचे योजनेचे निधीचे पैसे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट माहिती केली आहे की या योजना नवीन नसून ती आधीपासूनच सुरू आहे. तरी या योजनेला आचारसंहितेचा काही फरक पडणार नाही व हप्ता व्यवस्थितपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात येईल. निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना आधीपासून सुरू आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही. या वक्तव्यानंतर लाडक्या बहिणीमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. तर सुरेश काकांनी सांगितलं आहे की वृत्तसंस्थेच्या दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना ही आधीपासून सुरू आहे, त्याच्यामुळे या योजनेला दिला जाणारा निधी आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही व लाडक्या बहिणीमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रितपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी निधी तरतूदही करण्यात आलेले बोलले जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबर व डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे, पण लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार महापालिका निवडणुकांच्या 4 ते 5 दिवस आधी हा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. म्हणजेच अनेक महिलांना एकाच वेळी 2 महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, महापालिका निवडणुकांच्या 4 दिवसाच्या अगोदर तुमच्या खात्यात दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याची शक्यता आहे. महिलांसाठी मोठा आधार ठरणारी योजना लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर अनेक गरीब कष्टकरी महिलांसाठी ती आधारवड ठरली आहे. घरखर्च, औषधपाणी, मुलांचे शिक्षण, सण उत्सव अशा अनेक गरजांसाठी हा पैसा उपयोग केला जातो. त्यामुळे हप्ता रखडल्याने अनेक घरामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची ही लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नसून कष्टकरी महिलांसाठी ती आधारवड ठरली आहे. घरखर्च, औषधपाणी, मुलांचे शिक्षण, सण उत्सव अनेक गरजूंसाठी या पैशाचा उपयोग लाडकी बहीण करत आहेत. तर आता निवडणूक आयोगाकडून
मिळालेल्या माहितीनुसार या निधीला व या पैशाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, तरी लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटले आहे. KYC नसेल तर पैसे अडकू शकतात. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून जवळपास 40 ते 50 लाख लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी वेळेत KYC पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असून या तारखेआधी KYC पूर्ण न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC केलेली नसेल तर KYC करून घ्या. नाही KYC केली तर 40 ते 50 लाख लाभार्थी महिला वगळण्यात आलेल्या आहेत. तरी आपली KYC पूर्ण करून घ्यावी. त्याच्यासाठी तारीख आहे 31 डिसेंबर 2025. KYC पूर्ण न केल्यास तुमचा डिसेंबरचा हप्ता बंद पडेल किंवा अडकेल किंवा तुमच्या योजनेमधून नाव वगळण्यात येईल. तरी लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरच्या आत तुम्ही KYC पूर्ण करून घ्या व 31 डिसेंबर हप्त्याचा लाभ घ्या. लाडक्या बहिणींनो, एकीकडे निवडणूक आयोगाचा दिलासा, सरकारकडून निधीची तयारी आणि 2 महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता, हे सर्व लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मात्र दुसरीकडे KYCची अट आणि अंतिम तारीख लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर पैसे येणार आहेत, पण हक्क टिकवायचा असेल तर आवश्यक कागदपत्राची पूर्तता वेळेत करा. लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा आर्थिक दिलासा पोचेल अशीच आशा व्यक्त केली जात आहे.